आजचा दिवस हा खूप छान होता। सकाळी सकाळी सुंदर अशी रांगोळी दारामध्ये काढली होती। त्यानंतर लगेचच गेलो होतो आम्ही वारुळाला। वारुळाची पूजा करायला जाताना मुलांनाही सोबत नेलेलं होतं, कारण की माझं म्हणणं असं आहे की मुलांनाही पूजेचं महत्त्व कळायला हवं। आपले असणारे सगळे सणवार हे त्यांनाही कळायला पाहिजेत, म्हणून शाळेची कितीही गडबड असली तरीसुद्धा त्यांच्याकडून पूजा करून घेतली आणि त्यानंतरच शाळेत जा असं सांगितलं। त्यासाठी मी त्यांना अगोदरच आज लवकर उठवलेलं होतं आणि वारुळाचं महत्त्वसुद्धा सांगितलं होतं। नागपंचमीला आपण का पूजा करायची हेही सांगितलेलं होतं। अशा प्रकारे पूजा झाली। मग शॉपवर गेले, लाईव्ह वगैरे झाला, रोजचे कस्टमर चालूच होते। त्यानंतर थोड्याच वेळात आउटडोअरचा मी व्हिडिओ करून घेतला रील्स बनवण्यासाठी। घरी येताना आम्हाला रस्त्यामध्ये दिसले होते झोके, मग काय मस्तपैकी एन्जॉय केला झोक्यांचा। झोके घेत घेत आम्ही मस्तपैकी गप्पा पण मारल्या कोमलनी मी आणि एन्जॉय पण केला। अशा प्रकारे छान असा आमचा दिवस होता। घरी आलोत, घरी आल्याच्या नंतर लगेचच तयारीला लागलो, ते म्हणजे आमच्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाला। कारण की आज होती पंचमी, पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त असा करायचा होता। नेहमीसारख्याच कोमलनी छान अशा पोळ्या केल्या आणि मी तळण वगैरे काढून घेतलं।